Former Maharashtra Chief Minister and Shiv Sena UBT Chief Uddhav Thackeray criticized the CAA law, calling it an election gimmick. He accused the BJP of stoking fear with CAA and NRC. Thackeray has alleged that an attempt to sow religious discord is on the anvil and mentions pending court petitions against the law. He urges bringing back Kashmiri Pandits first before implementing CAA. आज सुद्धा म्हणजे काल परवापासून सुरू झाले एक नवीन कायदा ते आता आणतायत देशात. कोणता? तो सीए. कळलंय तुम्हाला? म्हणजे आपल्या देशाच्या बाहेर जे कोणी भयभीत झालेले हिंदू असतील, जैन असतील, पारसी असतील, शीख असतील, त्यांना आपल्या देशात येऊ द्या, जरूर येऊ द्या. पण हा सुद्धा एक निवडणुकीचा जुमला आहे. कारण आता 2-3 दिवसांमध्ये आचारसंहिता जाहीर होईल. आधीच त्या कायद्याच्या विरुद्ध जेव्हा मी मुख्यमंत्री झालो होतो, नोव्हेंबरमध्ये शपथ घेतली आणि डिसेंबरमध्ये त्यांनी हे भूत आपल्या देशामध्ये नाचवलं होतं, सीए आणि एनआरसी. एक भीती सगळ्यांच्या मनात निर्माण झाली होती, खास करून आसामच्या जनतेमध्ये, की आमच्या या इथल्या राहण्याचं सर्टिफिकेट नसेल तर आमचं काय होणार, असं काहीतरी तो विचित्र कायदा होता. आणि त्याच वेळेला या कायद्याच्या विरुद्ध काही याचिका कोर्टात दाखल झाल्या. त्या याचिकांचा अजून निकाल लागलेला नाही आणि आज परत त्यांनी सीएची अधिसूचना जाहीर केली. म्हणजे हा निवडणुकीचा जुमला आहे. यांना फक्त धर्माधर्मामध्ये भेद करायचा आहे, मारामारी करायची आहे, दंगली पेटवायची आहेत. आणि म्हणून मी जे सांगतो की ही जी आता उद्याची निवडणूक होणार आहे, एका बाजूला भाजप आहे जो धर्माधर्मामध्ये द्वेष पसरवतो आहे, घटना बदल करू इच्छितो आहे, आणि दुसऱ्या बाजूला इंडिया नावाची आपली जी आघाडी झाली ती देशभक्तांची आघाडी आहे. म्हणजे ही निवडणूक देशभक्त आणि द्वेषभक्त अशी होणार आहे. सांगा तुम्ही कोणाच्या बाजूला? तुम्ही देशभक्त आहात की द्वेषभक्त आहात? काश्मीरी पंडित जे सगळे घर सोडून पळून गेलेत, 370 कलम काढून 3, 4, 5 वर्ष, किती वर्ष झाली कल्पना नाही, अजूनही काश्मीरमध्ये निवडणुका घेत नाहीयेत. पण जे घर सोडून पळून गेलेले, पळावर लागलेले काश्मीरी पंडित आहेत, त्यांना काश्मीरमध्ये पुन्हा सुरक्षित तुम्ही नेऊन दाखवा पहिलं आणि मग या गोष्टी करा.